नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार. लाखो रुपयांचा काळा बाजार उघड. बनावट नोटा खरेदीसाठी आलेल्या मजुरासह विक्री करणाऱ्या पेंटरला आज शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. गुरु राजेंद्र मेघाणे, वय वर्ष 23, राहणार गजबरवाडी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, आणि राहुल प्रकाश किरुगडे, वय वर्ष 33, राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर, सध्या पाटडी खुर्द, तालुका करवीर, अशी त्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी आज दुपारी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई केली. त्यांच्याकडून 1,31,000च्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आज दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की निपाणी येथील मजूर गुरुला कोल्हापुरात 33% दराने म्हणजे 50,000 रुपयांना बनावट 1.5 लाख रुपये मिळतात अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याने राहुल किरुगडे याच्याशी संपर्क साधला. दुपारी दोघे मिळून रेल्वे स्थानक परिसरात भेटणार आहेत अशी माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. दुपारी राहुल आणि गुरुला एकत्रित भेटले. याचवेळी पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. दोघांची झडती घेतली असता तेव्हा राहुलकडे 500 रुपयांच्या 262 नोटा मिळाल्या. पोलिसांनी या 1,31,000च्या बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी राहुलच्या घरी जाऊन झडती घेतली, मात्र पोलिसांना तेथे काहीच मिळालं नाही. दरम्यान बनावट नोटांची छपाई कोठे झाली, कागद, शाई मशीन आदी सर्व यंत्रणा कोठून आणली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यामध्ये कोल्हापूरसह परराज्यातील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुरु आणि राहुल यांचा संपर्क कसा झाला, त्यांच्या पाठीमागे आणखीन कोण कोण आहेत, किती दिवसापासून बनावट नोटांची विक्री होत आहे याची माहिती लवकरच उघड होईल असा विश्वास निरीक्षक डोके यांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, मिलिंद बांगर, रवी आबेकर, कृष्णा पाटील, महेश पाटील, गौरव शिंदे, बाबा ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, बाबा मुल्ला, सनीराज पाटील यांनी कारवाई केली. सध्या कोल्हापुरात बनावट नोटा विक्री करणारा राहुल मिळाला असला तरी त्याच्या मागे मोठी यंत्रणा असल्याचा संशय पोलिसांना आहे. निपाणीतील गुरु बनावट नोटा खरेदीसाठी कोल्हापुरात कसा आला याची काही माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे बनावट नोटांचं रॅकेट केवळ कोल्हापूरपुरतेच मर्यादित नसून ते महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यात असण्याची शक्यता आहे. लवकरच यातील पुढील संशयित ताब्यात असतील असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.